नाहीत, त्यांच्यासोबत काय आपबीती घडली हे सांगत नाहीत, तोपर्यंत प्रशासन सुद्धा कार्यवाही करायला त्या ठिकाणी त्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता असते. त्यामुळे लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. अनेक कंपन्या पुण्यात देखील आहेत, TCS असतील. आज बघा, मला आनंद आहे की या ठिकाणी नाशिकमध्ये सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस ज्या पॉश ॲक्ट आहे, विशाखा कायदा, त्याच्यासाठी एक वर्कशॉप घेतलं जात आहे आणि त्या कार्यशाळेलाच मी या ठिकाणी आलेली आहे. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या दिवसामध्ये याची सुद्धा एक SOP बनवावी लागेल. सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट वर्कप्लेस म्हणजे फक्त वर्कप्लेस नाही, तर वर्कप्लेसच्या संबंधित आता कामाचं स्वरूप बदललं आहे. वर्क फ्रॉम होम चालू झालं आहे. त्याचबरोबरीने ईमेल आणि व्हॉट्सअपचे कम्युनिकेशन्स असतील, तुमच्या ऑफिसमधनं निघणाऱ्या सहली असतील, ऑफिसमध्ये येणाऱ्या जाणाऱ्याची जी वाहतूक असेल ते असेल, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या पॉश ॲक्टमध्ये त्या ठिकाणी इन्क्लूड करणं गरजेचं आहे आणि याच्याबद्दलची SOP राज्य सरकारने बनवावी, अशा पद्धतीची सुद्धा माझी मागणी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे. जितकं मला समजतंय तसे मी माझे सुद्धा मसुदे बनवून ते सुद्धा मी मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे आणि या संदर्भामध्ये SOP बनवावी आणि त्याचं प्रभावी अंमलबजावणी व्हावी, याच्यासाठी सरकारने सुद्धा आग्रही भूमिका घेतली पाहिजे. फक्त कमिट्या बनवून जमणार नाही, फक्त कार्यशाळा घेऊन जमणार नाही, तर जे काही नेमून दिलेलं आहे ते जर काम होत नसेल तर त्यांच्यावरती सुद्धा, त्या एम्प्लॉईजवरती सुद्धा, या कमिटीवरती सुद्धा त्या ठिकाणी पेनल्टी लागली पाहिजे. आणि ही जी पॉश कमिटी आहे हिला अॅनोनॉमस बॉडी केली पाहिजे. ही नेहमी सिनियर मॅनेजमेंटच्या दबावाखाली असते. हे असं कित्येक घटनांमधून आम्हाला समोर दिसलंय. त्यामुळे नुसता देखावा नको कामाचा, तर खऱ्या अर्थाने पॉश ॲक्ट काय आहे. आता सुरुवातच, मी आज आता इथे आली, अजून सुरुवात नाही झाली आहे. आल्यावरती बऱ्याच मुद्द्यांवरती बोलता येतील, पण मी माझे मुद्दे काढून ठेवलेत की ज्याच्यामध्ये या कायद्यामध्ये थोडी अमेंडमेंट होण्याची गरज आहे आणि ते मी मुख्यमंत्र्यांकडे देणार आहे. लवकरच याची SOP आम्ही बनवू.